हाय, जय भीम. कशा आहात तुम्ही? चला मी आज वरण भात केलेला आहे आणि कांद्याची भजी केलेली आहे. आरूला खूप आवडत आहेत. चला बघू कसे करायचे. मी असे कांदे कापून घेतले ना, असे पातळ पातळ कापायचे लांब लांब. आणि माझ्या आरूला खूप आवडतं हे कांद्याची भजी. तिचं चाललं होतं मम्मी बनव म्हणून. हे बघा असे कापून असे हाताने चुरून घ्यायचे. मस्त असे मोकळे मोकळे करून घ्यायचे सगळे. आणि लसूण, हिरवी मिरची हे सगळं वाटण करून घेतलेलं होतं मस्त बारीक. चला हे बघा वाटण करून घेतले. त्याच्यात मग हे टाकून घेऊ आपण. हिरवी मिरचीचं आणि लसूणचं वाटण आहे. त्यात खूप छान लागतात खरं हे भजी. मस्त केलं, हळद टाकली थोडी, चवीपुरतं मीठ टाकलं होतं आणि मस्त परत ते एकजीव करायचं त्याचं. आणि थोडी कोथिंबीर टाकली होती वरून. कोथिंबीर टाकून सगळं एकत्र केलं, असं मस्त हाताने मस्त कुस्करलं ते. आणि त्याच्यानंतर मग जसं चण्याचं पीठ आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं टाकत राहिले. पाणी टाकायचं नाही त्याच्यात जरा पण. त्या कांद्यामध्येच मस्त असं चुरून घ्यायचं. त्यालाच पाणी सुटतं त्या कांद्याला. असं मस्त करायचं. मग असंच थोडंसं मस्त चुरून घेतलं, एकजीव केला त्याचा. 5-10 मिनटं ठेवून दिलं साईडला. 5-10 मिनटं झाले, मग घेतली कढई, तेल टाकलं. हे बघा कसं मस्त पाणी सुटलं आहे त्याला. पाणी मी अजिबात टाकलं नव्हतं त्याच्यात. आणि हे बघा खूप छान भजे झाले होते, एकदम कुरकुरीत. त्याचा वास तर इतका मस्त येत होता भज्यांचा, वाव. आणि आज उपवास होता आणि चला वेगळं काहीतरी बनवू. वरण भात केला, मेथीची भाजी केली. हे बघा झाले भजे. आरूला असं झालं होतं कधी मी खाईल भजे. मस्त बनवले, या खायला. हे बघा मेथीची भाजी, भात, वरण आणि आंब्याचा रस आणलेला होता. हे बघा ही ताट सजवली आहे, या जेवायला. खूप छान. चला आरूला देते जेवण मी. आरू आता खाऊन बघते कसं झालं आहे. खूप छान झालं आहे म्हणे मम्मी. आणि भजे तर खूप भारी झाले. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.